घरची परिस्थिती खूप चांगली होती, चांगली परिस्थिती होती असताना अचानक माझ्या वडिलांच्या काही कारणास्तव आम्हाला पुण्याला यायला लागलं आणि पुण्याला आल्याच्या नंतर 8च महिन्यामध्ये माझ्या आईचं दुःखद निधन झालं. तर भांडवल व्यवसायासाठी लागत नाही हा माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे बघण्याचा व्यवसायाकडे. अगोदर सगळ्यात मेन पाया म्हणलं तर क्वालिटी आहे. क्वालिटी शिवाय लोकांचा ग्राहकांचा ओढ आपल्या बिझनेसकडे होत नाही. की चहापानाचा व्यवसाय पण तुम्ही चालू करा, 10,000 रुपयापासून तो बिझनेस स्टार्ट होतो आणि 70 ते 80% त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. सामाजिक कार्याकडे येण्याची तुम्ही निर्णय कसा घेतला? 2014 साली माझ्या आईचं निधन झालं तेव्हाच मनामध्ये मी ठरवलेलं होतं की आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये काही सामाजिक कोणाला अडचण आली, काही आली तर मी त्या संस्थेशी कॉन्टॅक्ट करून मी त्या व्यक्तींना योग्य ती मदत करत असतो. पैशापेक्षा विश्वास महत्वाचा वाटतो. पैसा हा शेवटपर्यंत जाणार नाही, विश्वास शेवटपर्यंत जाणार आहे. सगळं काही करायची गरज पडली तर तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला सावराल? तर मी माझा आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो संघर्षमयातूनच झालेला आहे. त्यामुळे मला शून्यातून परत स्टार्ट करायची काही भीती राहणार नाही. प्रेरणा म्हणजे की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व काही आहे. आतापर्यंत जे काही तुम्ही काम केलं त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम तुम्हाला कुठलं वाटलं? तर दिंडींच्या लोकांना आम्ही लिंबू सरबत वाटप करत असतो दरवर्षी. हे सर्वात माझ्यासाठी मोठं काम आहे. रवी इंगोले पाटील या नावाची एका वाक्यात ओळख कोणती असेल? नमस्कार, विचारसत्ता पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत आमचे मित्र रविदादा इंगोले पाटील उपस्थित आहेत. तर त्यांच्यासोबत आज आपण व्यावसायिक त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल, त्याच्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल, शैक्षणिक अनुभवांबद्दल चर्चा करणार आहोत आणि आजची चर्चा मैत्रीपूर्ण होणार आहे. तर आज आपल्यासोबत रविदादा इंगोले पाटील उपस्थित आहेत. दादा, काय सांगाल? विचारसत्ता टीमने मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे मनापासून मी धन्यवाद मानतो. आणि मला योगायोगाने संधी भेटली आज की विचारसत्ता ब्रॉडकास्टवरती विचार माझे विद्यार्थ्यांसाठी व इतर लोकांसाठी की बाबा की आपण बिझनेस क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना की आपल्याकडं जो फ्लो आहे किंवा बॅकग्राऊंड जो आहे आपल्या मागलचा की बाबा आपण कसं लोकांपर्यंत ठेवायचा, तर आपण सातत्याने प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संधी भेटते, ती अशा चॅनलच्या माध्यमातून. तर त्याबद्दल मी पुनश्च एकदा विचारसत्ता चॅनलचे मनापासून मी आभार मानतो. सुरुवात कशी झाली? तुमचं बालपण कुठं गेलं? माझं बालपण, माझं मूळचं गाव म्हणलं तर नांदेडमधलं मुखेड. माझे आजोळी माझा जन्म झाला भेंडेगाव या ठिकाणी आणि माझं मूळ गाव आहे ते मुखेड. आणि तिथे जन्मल्याच्या नंतर माझ्या घरची परिस्थिती खूप चांगली होती, चांगली परिस्थिती होती असताना अचानक माझ्या वडिलांच्या काही कारणास्तव आम्हाला पुण्याला यायला लागलं. अच्छा. आणि वडील मग पुण्याला आलो आम्ही. पुण्याला आल्याच्या नंतर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित चालत होत्या. आणि अचानक मध्ये माझ्यासाठी असा प्रसंग आला की तो मी विचार पण नाही केला होता. तो माझ्यासाठी दुःखद प्रसंग होता. आणि पुण्याला आल्याच्या नंतर 8च महिन्यामध्ये माझ्या आईचं दुःखद निधन झालं आणि तो माझ्यासाठी सगळ्यात दुःखद होता. आणि तिथूनच माझे जे काही जीवनामध्ये चेंजेस झाले ते सर्व काही तिथूनच चालू झाले. आणि माझ्या आईचं वेळू पुणे या ठिकाणी दुःखद निधन झालं. अच्छा. पुण्यात आल्याच्या नंतर तुम्ही तिथून पुढे कसं काय, म्हणजे माझं शिक्षण काय असेल ते मी भारतीय विद्यापीठ शिंदेवाडी या ठिकाणी घेतलं. माझं 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण. तिथून मग मी पुण्यात आलो. पुण्यामध्ये माझं ग्रॅज्युएशनचे शिक्षण कोंडव्यामध्ये प्रतिभाताई पवार या ठिकाणी घेतलं. आणि घेत असताना हे सर्व करत असताना मला अचानकमध्ये माझे वडील जॉब करत होते विकास मुंदडे यांच्या गाडीवरती. आणि त्यांच्या गाडीवरती काम करत असताना त्यांचे मैत्रीण म्हणजे दीपाली पांढरे, जे की मला आज आई नसताना आईचा आधार देतात त्यांनी. आणि करत असताना अरे विकास आपल्याकडे कोणी आहे का की जे आपल्याला फुटवेअरवरती आपल्या सामाजिक संस्थेवर काम करेल. मग ते वडील बोलले आहे माझा मुलगा आणि करेल. आणि तिथनं मला सामाजिक कार्याची ओढ लागली. ते आजही सामाजिक कार्याची ओढ काही संपत नाही. अच्छा. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातनं पुण्यात आलात. पुण्यात आल्याच्या नंतर
आज जर तुम्हाला मागे वळून तुमच्या बालपणाकडे जर पाहायचं झालं Yes. तर तुम्ही कसं पाहता? बालपणाकडे वळून पाहायची मला गरजच नाही पडली की आज असं माझं काम चालू आहे. पण हे काम चालत असताना मी बालपणाची जाणीव विद्यार्थ्यांसाठी मी विसरलेली नाही, की जेणेकरून आज सर्व काही गोष्टी वडील आई वडील सगळ्या काही गोष्टी लगेचच्या लगेच अवेलेबल करून देत असतात. ते मला लगेचच्या लगेच अवेलेबल झालेले नाहीत आणि मी अपेक्षा सुद्धा माझ्या आई वडिलांकडनं केलेली नाहीये. ते मी स्वतःच्या हिमतीवरती मी स्वतःच्या पायावरती मी आज उभा राहिलेला आहे. तुमच्या आयुष्यातला कोणता प्रसंग होता की त्याच्यातनं तुम्ही घडलात, तिथून पुढे तुमचं सगळं जे काही पुढचं जे काही होतं ते चालू झालं? कठीण परिसंग असा आहे की माझ्या आईचं दुःखद निधन हेच माझ्यासाठी माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट झाला. अच्छा. तिथून माझं सगळं आयुष्य चेंज झालं, सर्व काही गोष्टी. तुम्ही त्या काळात येस शिक्षणाकडे कशा पद्धतीने पाहत होतात? त्या काळामध्ये वडिलांची इच्छा खूप होती की शिक्षणामध्ये हा नोकरीला लागायला पाहिजे, गव्हर्नमेंट नोकरीला. आणि माझ्या स्किलमुळं मी नोकरीमध्ये नाही लागू शकलो, पण व्यवसायामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये वडिलांना जसं पाहिजे तसं मी काम करून दाखवलेलं आहे. आणि त्याचा अभिमान वडिलांना नेहमीच असतो. आणि नेहमीच वडील प्रत्येकांना सांगत असतात की माझा मुलगा असा आहे, हे करतो ते करतो. हे माझ्यासाठी कुठेतरी अभिमानाची गोष्ट आहे. अच्छा. शैक्षणिक आयुष्यामध्ये तुमच्यावरती प्रभाव कुणाचा होता की त्या माणसाने तुम्हाला भविष्यातली दिशा दिली? शैक्षणिक अनुभवामध्ये माझा प्रभाव म्हणलं तर देगावकर मॅडम होत्या, जे भारतीय विद्यापीठमध्ये शिक्षिका होत्या कॉलेजला शिंदेवाडी या ठिकाणी. त्यांच्या प्रभावामुळे मी शैक्षणिक कराकडे थोडंसं ओढ लागली मला. हा. आणि तिथून पुढे मग तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पुढे आलात. आजच्या विद्यार्थ्यांकडे येस शिक्षण घेतलेलं आहे, बरोबर, चांगल्या पद्धतीने येस ज्ञान आहे, बरोबर, पण डिग्री पण आहे, येस, पण असा विषय असताना त्यांना कुठेतरी जॉब नाहीये. ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? ह्याच्याकडे मी विद्यार्थ्यांना खास करून सांगू शकतो की माझा वैयक्तिक अनुभव की विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये काही त्यांचं करिअर नाही करू शकले असेल तर त्यांनी व्यवसायाकडे वळलं तर त्यांच्यासाठी खूप सोयीस्कर असेल. की व्यवसाय हा खूप जे की आज सरकारी नोकरीपेक्षाही व्यवसाय आपल्याला तुम्हाला उंचीवरती नेऊ शकतो, याचा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तुम्ही जसं म्हणताय विद्यार्थ्याने त्या ठिकाणी व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे, कुठला तरी व्यवसाय केला पाहिजे. पण ज्यावेळी तो विद्यार्थी व्यवसाय करतो, बरोबर, त्याला त्याच्यामध्ये यश मिळेल का नाही किंवा ती तो रिस्क घेईल का, त्यांनी ती घेतली पाहिजे का, असा त्याच्यामध्ये एक विचार निर्माण होत असतो. कसं बघता याच्याकडे? नाही, हे त्यातलं तुम्ही खूप चांगला पॉईंट माझ्यासमोर तुम्ही मांडला की विचार त्यांनी जे असं बोलता की चालेल का नाही व्यवसाय, स्टार्ट केल्याच्या नंतर काय, एवढं भांडवल गुंतवल्याचं तर काय. तर भांडवल व्यवसायासाठी लागत नाही, हा माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे बघण्याचा. व्यवसायाकडे भांडवल लागतो तो कमी प्रमाणात. आता प्रत्येकांचे वेगवेगळे निवडी असतात की बाबा हा व्यवसाय करायला पाहिजे, हा व्यवसाय करायला पाहिजे. तर माझं वैयक्तिक मत आहे की ते कमी भांडवलापासून व्यवसाय स्टार्ट केला तर त्याच्यामध्ये नक्की यश भेटेल. की आता एक माझ्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतो की आपण 10 लाख 5 लाख खर्च करायचा आणि व्यवसाय चालू करायचा, तर ते कुठेतरी मराठी माणसासाठी कुठेतरी थोडंफार चुकीचं राहू शकतो तो डिसिजन. तुम्ही कमीपासून स्टार्टिंग करा, थोडीशी त्याच्यामध्ये मेहनत घ्या. यश मिळाल्याच्या नंतर तुम्ही जे काय शॉपमध्ये म्हणा किंवा क्वालिटीमध्ये म्हणा, क्वालिटी ही सर्वात अगोदर ठेवायला पाहिजे. क्वालिटी जेव्हा आपण कुठलाही बिझनेस स्टार्ट करतो अगोदर सगळ्यात मेन पाया म्हणलं तर क्वालिटी आहे. क्वालिटी शिवाय लोकांचा, ग्राहकांचा ओढ आपल्या बिझनेसकडे होत नाही, विश्वास राहत नाही. बरोबर, करेक्ट तुम्ही बोलला ते. त्यामुळे अगोदर क्वालिटीकडे लक्ष द्या, त्याच्यानंतर हळूहळू ग्रोथ होईल बिझनेस. बिझनेस झाल्याच्या नंतर तुम्ही काय इंटरियल शॉपमध्ये म्हणा किंवा काय करायचं असेल ते करू शका आणि तिथंच तुमचं सक्सेस असू शकतं व्यवसायामध्ये. तुमचं शिक्षण झाल्याच्या नंतर तुम्ही पहिली नोकरी केलीत, ती नोकरी कुठं केली आणि कोणती केली? मी अगोदर नोकरी म्हणलं तर पहिलं स्टार्टिंग मी अगोदर दूध टाकलं
बर. कात्रज कोंडवा रोडला. ते 1 महिना मी तो जॉब केला दुधाचा. दूध टाकल्याच्या नंतर मग मी सामाजिक संस्था आहे तिथे जॉब केला. बरं. ते आजही काम करतोय मी त्या संस्थेमध्ये, बेअरफूट फाउंडेशन म्हणून आहे. आणि तो मी फाउंडेशनमध्ये जॉब म्हणून पाहत नव्हतो, तर एक सामाजिक दृष्टिकोन होता. माझ्या आईचं निधन झाल्याच्या नंतर मी की बाबा ठरवलेलं होतं की बाबा आपल्याला काहीतरी समाजासाठी आपण देणं लागतो, आणि तोच माझ्यासाठी झाला. त्याच्यानंतर मी ईशान्य हुंडाईमध्ये काम केलं, की जे आजही माझ्याकडे तिथले एम्प्लॉईज हे जे पाहतात की रवी तुझ्या आयुष्यात जे इथून आमच्या इथं पाहिलं होतं, तुझी परिस्थिती काय होती, काय नाही, कसा राहायचा, जेवायचा नाही. मी एका काळी जेवण सुद्धा मी घरचे विचारले तर जेवला का, हो जेवलं म्हणून राहायचो, का की माझ्या परिस्थितीमुळे. आणि हे परिस्थिती प्रत्येकावरती यायला नाही पाहिजे, ते माझ्यावरती आली होती. तर मी त्याच्यासाठी पण मी काय माझं योगदान द्यायचं असेल ते देतच असतो, बाहेर कुठे द्यायचं असेल तिथे. आणि त्याच्यानंतर मग मी ईशान्य हुंड्यामध्ये जॉब केला. तिथून मी इलेक्ट्रॉनिका मेकाट्रॉनिकाला गेलो. तिथनं मग माझ्या व्यवसायाकडे गेलो. मी माझा व्यवसाय चालू केला. व्यवसाय माझा असं की चहापानाचं शॉप आहे माझं 7 लॉक चौकामध्ये. तिथनं मग मी चहापानाचं तो खूप चांगला व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये पण आहे. तरुणांसाठी मी आवर्जून सांगतो, मी विचारसत्ता याच्या मंचावरनं, की चहापानाचा व्यवसाय तुम्ही चालू करा. 10,000 रुपयापासून तो बिझनेस स्टार्ट होतो आणि 70 ते 80% त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. आणि व्यवसाय जर खरंच तो, मला त्या व्यवसायावरती खूप अभिमान आहे, तो विश्वास आहे, अभिमान आहे त्या गोष्टीवरती, की वडिलांची इच्छा खूप होती की बाबा माझा मुलगा हा व्यवसाय करायला पाहिजे, आणि ते वडिलांची इच्छा मी पूर्ण केली त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर मग मी SBI जनरल इन्शुरन्समध्ये सरांच्या मदतीने, एक मॅनेजर आहेत माझे SBI मध्ये, त्यांच्या मदतीने तो जनरल इन्शुरन्सचा व्यवसाय चालू केला. त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलिसांचे काही पर्सनली कामं असतील लोकांचे ते केली. आणि असं करत करत असताना बिझनेस क्षेत्रामध्ये मी वाढत गेलो. आज आईच्या आशीर्वादाने मी मागे फिरायचं काय बिझनेस क्षेत्रामध्ये नाव घेत नाहीये. आणि अजून कुठे मला संधी भेटली बिझनेस क्षेत्रात तर मी उतरायला पूर्ण ताकदीने तयार आहे. पण तरुणांना मी सांगतो की माझ्या मागे बॅकग्राऊंड म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट मला कुठला नव्हता आर्थिक ह्याचा, पण मी केलं ते माझ्या परीने, कसं इकडून तिकडून हँडल करून मी उभा राहिलो. त्यामुळं तुम्ही व्यवसायाकडे वळा. तर आता तुम्ही जसं सांगितलं तुम्ही नोकरी केली, ती नोकरी किती वर्ष केली, त्याच्यानंतर ज्या तुम्ही नोकरी करत होतात, बरोबर, नोकरी करत असताना वेगवेगळे अनुभव येतात की नाही ही नोकरी आपण केली, इथून पुढे आपण ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत, काय सांगाल? नोकरी मी ईशान्य हुंडाईमध्ये ऍडमिन असिस्टंट म्हणून 2 वर्ष केली. तिथून मी इलेक्ट्रॉनिका मेकाट्रॉनिकाला तिथं 1 वर्ष काम केलं. आणि तोच माझ्यासाठी टर्निंग पॉइंट झाला व्यवसायाकडे वळला, की बाबा 8-8 तास 10-10 तास काम करायचं, आणि कुठेतरी सॅलरी पण कमी असायची. बाबा की चला आपण स्वतःचा बिझनेस करू, वडिलांची पण इच्छा आहे. मग तिथनंच वडिलांची इच्छा असल्यामुळे मग मी तो जॉब सोडून दिला ऑन द स्पॉट आणि व्यवसायाकडे वळालो. म्हणजे तुम्हाला नोकरी करत असताना, ज्यावेळी तुम्ही नोकरी करत होता त्यावेळी तुम्हाला माणसं सुद्धा समजली असतील, कुठल्या क्षेत्रात कशा पद्धतीची लोक असतात, कुठल्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे, काय सांगाल? काम की अगोदर आपल्या कामाचं स्किल दाखवलं नोकरी क्षेत्रामध्ये तर त्याच्यामध्ये ग्रोथ होऊ शकते. 100% माझा विश्वास आहे. आणि त्यातल्या त्यात काही एक जे असं असतात की एम्प्लॉय की जे कुठेतरी प्रगती होत असताना त्या एम्प्लॉयला खाली कसं खेचायचं, या खाली खेचायच्या ह्याच्यामध्ये तो कुठेतरी एम्प्लॉय खचून जातो की बाबा आपण नोकरी नाही करायला पाहिजे. न खचता आपल्या परिस्थितीकडे पाहून आपण नोकरी करायला पाहिजे, हे मी तरुणांना विचारसत्तावरनं आव्हान करतो. आता जसं तुम्ही म्हणताय प्रत्येक विद्यार्थ्याने म्हणा किंवा सगळ्यांनीच मराठी माणसाने व्यवसायाकडे वळायला पाहिजे. जसं तुम्ही नोकरी करत होतात त्याच्यानंतर नोकरी करत असताना कुठला तरी व्यवसाय आपण केला पाहिजे हा विचार मनामध्ये कसा आला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं का? मार्गदर्शन मला ह्याच्या संदर्भात खूप जणांनी केलं, पण त्यातले माझ्या जडणघडणीचे म्हणलं तर आई गेल्याच्या नंतर मला आईचं प्रेम देते जसं की दीपाली पांढरे आणि नंतर विनितेश उर्फ बंटी फाटे यांच्या दोघांकडनं मला मार्गदर्शन भेटलं की बिझनेस क्षेत्रामध्ये तू उतरायला पाहिजे, तुझं स्किल आहे बोलण्यात, तुझे ते हे
स्कोप आहे, म्हणजे कसं बोलायचं, कस्टमरला कसं अट्रॅक्ट करायचं, कस्टमर तुझ्याकडे कसे ओढून घ्यायचे, खेचून घ्यायचे, कशी क्वालिटी द्यायची, हे सगळ्या काही गोष्टी तुझ्यात टॅलेंट आहे आणि तू उतर आणि त्यातनं तू सक्सेस होशील. तसं मी झालो आणि ते रिझल्ट मला भेटले तसे. अच्छा, तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला काय वाटतंय, नोकरी करत असणाऱ्या विद्यार्थ्याने, तरुणाने फक्त नोकरीच करावी की व्यवसाय करण्याची रिस्क सुद्धा त्यांनी घेतली पाहिजे? त्यांना जर त्यांचं नोकरीमध्ये ग्रोथ असेल, त्यांना जर कम्फर्टेबल वाटत असेल तर त्यांनी नोकरी करायला पाहिजे. जर त्यांना कम्फर्टेबल नोकरीमध्ये वाटत नसेल तर तो व्यवसायाकडे वळायला पाहिजे. व्यवसाय हा खूप चांगला आहे. तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करताय. बरोबर. सामाजिक कार्याकडे येण्याची तुम्ही निर्णय कसा घेतला, म्हणजे कसं सुरू झालं हे सगळे? सामाजिक कार्यामध्ये मी मनामध्ये गाठ बांधली होती की लोकांसाठी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, ह्या उद्देशातून मी काही ना काही लोकांसाठी मदत करायला पाहिजे. हे चांगलं मी 2014 साली माझ्या आईचं निधन झालं तेव्हाच मनामध्ये मी ठरवलेलं होतं की आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. असं सामाजिक काम करत असताना हळूहळू लोक अशी भेटत गेली मला. नंतर मी आता जवळपास 65 म्हणजे 65 संस्थांसोबत मी कनेक्टेड आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये काही सामाजिक कोणाला अडचण आली, काही आली तर मी त्या संस्थेशी कॉन्टॅक्ट करून मी त्या व्यक्तींना योग्य ती मदत करत असतो. म्हणजे तसं चांगल्या पद्धतीचं तुम्ही काम करताय. वेगवेगळ्या संस्थांसोबत तुम्ही काम करताय. बेअरफूट फाउंडेशन मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करताय. वेगवेगळे अनुभव असतात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना की त्या अनुभव कधी विसरता येणार नाही आणि त्याच्यातनं आपल्याला पुढची दिशा भेटते. तसं तुमच्या बाबतीत काय आहे का? सगळ्यात प्रथम म्हणलं तर माझ्यासाठी अनुभव बेअरफूट फाउंडेशन संदर्भात असा आहे की जुने जे चपला असतात, जे लोक फेकून देतात, चांगल्या स्थितीत असतात ते फेकून देतात, मग ते आम्ही कुठेतरी घेत असतो. एखाद्या एरियामध्ये आम्ही कॅम्प लावत असतो. ते कॅम्पमध्ये लोकांनी ह्या ठरवलेल्या वेळेमध्ये आणून द्यायचे असतात आणि ते आम्ही कलेक्शन करतो. कनेक्शन करून गेल्याच्या नंतर ते आम्ही आमच्या गोडाऊनला ते सगळे जे कलेक्शन केलेले असतात ते फुटवेअर वगैरे ते आमच्या गोडाऊनला घेत असतो आम्ही. घेतल्याच्या नंतर मग तिथे त्याच्यावरती आम्ही काम करत असतो. वॉशिंग झालं, पॉलिश झालं किंवा वेगवेगळ्या काही गोष्टी, त्याचं पॅकिंग झालं. आणि हे सर्व गोष्टी करत असताना जिथे फुटपाथवरती आहेत लोक अनवाणी पायाने चालत असतात त्यांच्यासाठी ते आम्ही डिस्ट्रीब्युशन करत असतो. आणि नंतर त्यातल्या दर महिन्याला आमच्या आत्ता सध्याला कोरोनाच्या नंतर आमचं ते संस्थेचं काम स्टॉप आहे. पण त्याच्या अगोदर की रॉबिनहूड आर्मी म्हणून एक संस्था आहे की त्यांना आम्ही दर महिन्याला 1000, 500, 1500, 2000 असे चप्पल, स्लीपर वगैरे द्यायचो. आणि ते रॉबिनहूड आर्मी अशी संस्था आहे की ते झिरो फंडिंग, म्हणजे त्यांचं कुठेही अकाउंट नाहीये, कोण त्याचे संस्थापक आहेत हे सुद्धा माहिती नाहीये. सर्व काही लोक सहभागातून ते चालत असतं काम. आणि काम करत असताना त्यांनी असे डिस्ट्रीब्युशन करण्याचे पॉइंट्स निवडलेले असते. आदिवासी पाडा, जिथे की जायला गाडी नसते किंवा कुठे लोकांना चालायला खायला मिळालेलं नसतं. लोक माती खातात अक्षरशः. मी हे डोळ्यांना पाहिलेलं आहे. माती मी पहिल्यांदाच पाहिलं की माती, अरे रे, लहान मुलं काय पोटात जाऊन त्यांची गाठी बनलेली असतात, कडक आंघोळ केलेली नसते 2-2 वर्ष, 3-3 वर्ष. म्हणजे हे कुठेतरी पाहून मला अत्यंत वाईट प्रसंग आठवत होतो की बाबा अशी परिस्थिती समाजावरती यायला नाही पाहिजे. आणि जर कुठे येत असेल तर समाजाने सर्वजणांनी मिळून त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. हा दृष्टिकोनाने सगळ्यांनी पाहिला पाहिजे. बेअरफूट संस्थेसोबत तुम्ही काम करताय, फाउंडेशन सोबत. त्या संस्थेचं नाव बेअरफूट काय? बेअरफूट फाउंडेशन हे आहे की आपण फुटवेअरवरच्या आधारित काम करत असतो. म्हणून ते आमच्या डोक्यामध्ये असं आलं की ते आमचे संस्थापक आहेत दीपाली पांडे की अनवाणी पायाने चालत असतात. मग ते त्यांच्या असं सहज तिघांचा तो ग्रुप मिळून त्यांनी बेअरफूट फाउंडेशन नाव ठेवलं. जसं तुम्ही सांगितलं काही दिवसांआधी तुम्ही जे काही स्लीपर, चपला वगैरे फुटपाथवरती इतर ठिकाणी पडलेले असतात त्या तुम्ही एकत्रित करून त्यांचं योग्य प्रकारे तुम्ही यूज करत होता. कसं सुचलं तुम्हाला? आणि हे करत असताना कुठेतरी पोल्युशन सुद्धा कमी होत आहे. नक्कीच. पण जसं की आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो तर त्याचा काय उपयोग होत नाही. ते डम्पिंग ग्राउंडला जातात आणि
तेच कुठेतरी एखाद्या व्यक्तीला म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकतो हे आमच्या डोक्यात आले आणि ते त्या प्रकारे आम्ही संकल्पना आमचे जे संस्थापक आहेत त्यांनी मांडली. ती संकल्पना तुम्ही राबवली. हा, आणि मांडल्याच्या नंतर मग आम्हाला त्याच्यामध्ये उत्साह वाढला खूप सारा, की लोकांचा प्रतिसाद भेटला आम्हाला त्या फुटवेअरचं काम करत असताना. लोकांच्या प्रतिसादामुळे आम्ही आजपर्यंत आमचं कार्य फुटवेअरचं चालूच आहे. सामाजिक क्षेत्रात तुम्ही काम करत असताना वेगवेगळ्या लोकांना मदत करता, वेगवेगळे लोक तुम्हाला अनुभवायला भेटतात. ज्यावेळी एखाद्या गरीबाला तुम्हाला मदत करायची असते त्यावेळी तुम्हाला फक्त मदत करून न थांबता त्याला स्वतःच्या पायावरती उभं करणं योग्य वाटतं, की फक्त जी काही त्याला आर्थिक मदत लागणार आहे किंवा जे काही त्याला गरजेचं आहे तिथंच थांबणं गरजेचं वाटतं तुम्हाला? आता मदतीच्या संदर्भात असं आहे की लोक रिसेंटली भेटत असतात फुटपाथवरती वगैरे. आता ते त्यांचा तो दृष्टिकोन म्हणजे त्यांचा जो माइंडसेट आहे तो माइंडसेट खूप बदललेला असतो. म्हणजे त्याचा समाजामध्ये वावरायचा तो वेगळाच म्हणजे असं भटक्या मध्ये हे म्हणजे ते पाहून कुठेतरी मला वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. पण त्यांना त्यांच्या पायावरती उभा टाकण्याचा प्रयत्न नक्कीच आम्हाला करायला आवडेल, पण ते तसं लोक राहत नाहीत. कुठेतरी त्यांना स्वतःच्या पायावरती उभा केलं, 2 दिवस 3 दिवस राहतात, तिसऱ्या दिवशी ते लगेच पळून जातात. हे कुठेतरी आमच्यासाठी ते बाब म्हणजे आम्हाला न पटणारी ती बाब आहे. लोकांना कितीतरी आम्ही मनातून जरी चेंजेस करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांच्या पायावरती उभा टाकण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते तसं त्यांची मनस्थिती नसते लोकांची. अच्छा, तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करताय, अनेक लोक सामाजिक क्षेत्रात काम करतात, पण त्यांचा कुठेतरी एम असा असतो की आपण प्रसिद्धी त्याच्या माध्यमातून भेटेल, कुठेतरी आपलं नाव होईल, त्याच्यामुळे ती सामाजिक कार्य करतात. तसं सामाजिक क्षेत्र तुमच्यासाठी कसं आहे? सामाजिक त्या क्षेत्राकडे तुम्ही कसं पाहता? सामाजिक क्षेत्रामध्ये इतका आनंद कुठल्या क्षेत्रामध्ये नाहीये. आणि माझा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की मी प्रत्येक ठिकाणी प्रसिद्धीसाठी मी कुठल्या गोष्टीचं काम करत नाही. ते निस्वार्थ भावनेने मी काम करत असतो. की जसं की कोणाला अन्नदान करायचं असेल, कोणाला शाळेसंदर्भात मदत करायचं असेल, कोणाला अदर कुठल्या गोष्टीसाठी मदत करायचं असेल, कोणाला काय माझ्यापर्यंत जे शक्य असेल ते करत असतो मी. आणि काही संस्थेच्या मार्फत मी लोकांना मदत करत असतो. आज तुमची आई हयात नाहीये, आईबद्दल तुम्ही काय सांगाल? आईबद्दल गेल्याच्या नंतर आईचा जो वारसा आहे, जो आईचा सर्वांशी प्रेमाने आपुलकीने बोलण्याचा जो संवाद आहे तो पुढे नेण्याचा मी सतत प्रयत्न करत असतो. आणि आईचे जे करावं तेवढं कमी आहे माझ्यासाठी काम. आईचं नाव हे आजपर्यंत मी कुठेही ठेवत नाही. आणि आईचं जे काम आहे ते माझ्यासाठी सतत प्रेरणादायी आहे. आई ह्या शब्दातच खूप काही दडलेलं आहे. आणि मी प्रत्येक कामात, माझ्या प्रत्येक गोष्टी आई माझ्यासाठी आजही जिवंत आहे हे मी पाहत असतो. आणि हे आई तरी कुठेतरी जिवंत आहे पाहून म्हणूनच मी सतत कुठलेही कार्य मी करत असतो. आई माझ्यासाठी देवाच्याही पलीकडे आहे. नक्कीच. आत्तापर्यंत, लहानपणापासून ते आत्तापर्यंत तुमच्या यशस्वी होण्यापर्यंत तुमच्यासोबत कोण कोण सोबत होतं? माझ्यासोबत माझे वडील होते, आजी आजोबा होते. आजोबांनी आजींनी मला मायेचं प्रेम दिलं, लहानाचं मोठं केलं. आणि आज कुठेतरी त्यांनी थोडंसं थकले आणि त्यांना मी प्रेम देणं किंवा त्यांना सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्यपणाने मी पार पाडेल भविष्यामध्ये. नक्कीच. समाजासाठी काम करत असताना कधी निराशा जाणवली का, की का आपण ही सगळी कामं करतोय, असं कधी वाटलं का? असा कधी काही प्रश्न पडला का तुम्हाला? आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलं, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बरीचशी तुम्ही कामं केली. समाधानकारक काम कुठलं केलं तुम्ही? समाधानकारक काम जर म्हणलं तर माझ्यासाठी बेअरफूट फाउंडेशनचं काम असेल, की जे की त्यांच्यासाठी त्या फाउंडेशनचे म्हणजे जे की जुन्या चपला असतात त्याला हात लावायला खूप लोक हे करत असतात की बाबा अरे कसे वापरलेले आहे शूज, कसे आहेत काय नाही, कचरा त्याच्यावरती पडलेला आहे, घाण आहे किंवा चिखल आहे, म्हणजे असे खूप काही असतं. लोकांच्या मनात निगेटिव्ह प्रश्न तयार होत असतात. ते कुठेतरी मला त्या गोष्टीचे मला समाधानकारक वाटलं की बाबा आपण ह्यावरती आपण प्रक्रिया करत असतो, काम करत असतो. हे कुठेतरी मला समाधानकारक वाटलं. अनेक तरुणांना समाजासाठी काम करण्याची आतून एक हे असते,
जाणीव असते त्यांना त्या सगळ्या गोष्टींची. त्यांना पण वाटतं आपण समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे, पण त्यांना त्यावेळी जी काही कामं करायची असतात त्यांना कुठेतरी आर्थिक मदत असेल किंवा वेगवेगळ्या अडचणी असतात. त्यांनी सुरुवात कुठून करावी? त्यांनी सुरुवात अगोदर स्वतःपासून करायला पाहिजे. स्वतः ज्यांना काही आर्थिक काय बॅकग्राऊंड नसेल तर त्यांनी लोकसहभागातून त्यांनी काम सुरू करायला पाहिजे. सामाजिक कार्य करत असताना व्यवसायाकडे कसं तुम्ही पाहता? सामाजिक कार्य करत असताना मी व्यवसायाकडे माझा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे की व्यवसायामधला जो काय प्रॉफिट आहे तो कुठेतरी समाजासाठी 10% 20% आपल्याला वापरता येईल हे काम सतत नेहमी माझ्या डोक्यात असतं आणि त्या प्रकारे मी काम करत असतो कुठेतरी. कविता एंटरप्राइजेस आणि कविता उद्योग समूह स्थापन करण्यामागची कल्पना कशी होती आणि तो विचार तुमच्यामध्ये कसा आला? पहिला टप्पा कोणता होता? अच्छा, तर खूप चांगला क्वेश्चन विचारसत्ता टीमने विचारला मला की कविता हे नाव हे माझ्या आईचं नाव आहे. मी जेव्हा कुठलेही कार्य करत असतो हे माझ्या आईच्या नावानेच कार्य करत असतो, जे की माझे 2 फर्म्स आहेत, कविता एंटरप्राइजेस आणि कविता उद्योग समूह. तर ते आईच्या नावापासूनच मी स्थापन करण्याचा विचार मनामध्ये तो मांडलेला आहे आणि सतत मी ह्याच्या पुढेही माझे कुठले बिझनेस असतील, कुठलं कार्य असेल ते सतत माझ्या आईच्या नावानेच करत असतो मी. व्यवसाय करण्याची तुम्हाला संधी मिळाली, पहिली भावना काय होती तुमची? पहिली भावना ही होती की कुठेतरी बघण्याचा दृष्टिकोन आहे तो इंगोले पाटील फॅमिलीकडे तो बदलला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मी माझा व्यवसायाचं निवडला. मी ज्यावेळी तुम्ही व्यवसाय करत असताना तुम्हाला पैसा महत्वाचा वाटतो की आपल्या ग्राहकाचा टिकवलेला विश्वास महत्वाचा? मला पैशापेक्षा विश्वास महत्वाचा वाटतो. पैसा हा शेवटपर्यंत जाणार नाही, विश्वास शेवटपर्यंत जाणार आहे. आणि त्यातल्या त्यात कस्टमरांना जशी पाहिजे तशी सर्व्हिस दिली तर आज न उद्या आपण पैसे कमवतोच, पण सर्व्हिस दिल्याच्या नंतर कुठेतरी कस्टमरचा ओघ जो आहे तो वाढत जातो. हे कुठेतरी चांगली बाब आहे आपल्यासाठी. व्यवसाय करत असताना अनेकदा कुठेतरी नुकसान होतं, नुकसानाचा सामोरं आपल्याला जावं लागतं. बरोबर. अशी वेळ आल्यानंतर ना तुम्ही स्वतःला कसं सावरता? स्वतःला असं सावरतो की मी जे काय असतात ते गोष्टी मी अगोदरच सर्व काही गोष्टी खर्च करून बसत नाही. काही गोष्टी बँक बॅलन्स लावून ठेवलेलाच असतो समाजासाठी किंवा काय आर्थिक कुठलं संकट आलं त्यासाठी ते ठेवलेला असतो, तो तिथे मी यूज करत असतो. नोकरी मिळत नसणाऱ्या तरुणांनी व्यवसायात यावं का, आणि व्यवसायात आल्यानंतर ना त्यांना यश कसं मिळेल, त्यांनी पुढे वाटचाल कशी केली पाहिजे, किंवा व्यवसाय सोडून पण वेगवेगळ्या गोष्टी अनेक असतात त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे? मी तरुणांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी व्यवसाय करत असताना सर्वात अगोदरचं फोकस करायचं असेल तर तो त्यांच्या स्वतःच्या मेहनतीवरती त्यांनी फोकस करायला पाहिजे. मेहनत अशी एक गोष्ट आहे की ते तुम्हाला यशाकडे नेऊन जाते. बरेचसे जण तरुण म्हणतात अरे 2 महिने चालेल का, नाही चाललं तर काय करू, परत आपल्याला नोकरीकडे जायला लागेल. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्ही सतत त्या व्यवसायामध्ये मेहनत करायला पाहिजे. मेहनत केलं तर यश नक्की भेटतो आणि त्या व्यवसायामध्ये तुम्ही जशी होईल थोडीफार का होईना ग्रोथ होतच राहते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. SBI इन्शुरन्स मध्ये सुद्धा तुम्ही काम करताय. बरोबर. त्याच्यामध्ये इन्शुरन्स संदर्भातल्या ज्या काही गोष्टी त्या लोकांना पटवून कशा देता की कशा पद्धतीने? म्हणजे वाहनांसर माझा जो SBI इन्शुरन्सचा जो डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये मी व्हेकल इन्शुरन्स मध्ये करतो, 2 व्हीलर 4 व्हीलर जे काय असेल ते. आणि त्याच्यामध्ये लोकांना पटवून देत असतो की बाबा हा इन्शुरन्स कशासाठी आहे, कशासाठी लागतो, काय लागतो, वाहनांसंदर्भात कुठल्या टेक्निकली प्रॉब्लेम आल्या, काय आल्या, या संदर्भात तुम्हाला त्या विमाचं महत्व आहे पटवून देत असतो. आणि ते लोकांनी तसं ते घेतात. आणि त्यातल्या त्यात काय SBI जनरल इन्शुरन्स म्हणलं की लोकांचा कल जो आहे तो वाढतच जातो. नक्कीच इतर इन्शुरन्स पेक्षा. इन्शुरन्स म्हटलं की लोकांना असं वाटतं की हा कुठेतरी खर्च आहे, पण तुमच्या अनुभवातून तुम्हाला काय वाटतं की हा फक्त खर्च आहे
की भविष्यातली गुंतवणूक आहे? नाही, भविष्यातली गुंतवणूक पण आहे आणि एक काळाची गरज झालेली आहे की इन्शुरन्स म्हणजे जसं की आता कोरोनामुळे काही प्रॉब्लेम आले टेक्निकली, काही पूर आला, कुठे आला, गाडी काही खराब झाल्या, काय झालं, तर तो त्या ठिकाणी ते इन्शुरन्सचं महत्त्व लोकांना कळत असतं की बाबा आपण इन्शुरन्स काढायला पाहिजे आणि काढला होता तर ते इन्शुरन्स आपल्याला कामी आला. हे कुठेतरी काळाची गरज झालेली आहे आता. तुमच्या मते यशस्वी उद्योजक होण्यासाठी त्याला काय महत्वाचं आहे? नेटवर्किंग, पैसा किंवा मैत्री? काय वाटतं तुम्हाला? ह्याच्यामध्ये अशा 2 गोष्टी आहेत. एक मेहनत आणि लोकांशी कनेक्टेड. हे 2 गोष्टी यशाकडे घेऊन जात असतात नेहमी सातत्याने. ते गोष्टी कुठेतरी माझ्या बिझनेसमध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये वैयक्तिक त्याचा अनुभव आला मला. आम्ही जी काही माहिती घेतली बरोबर आमच्या टीमने, त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र पोलिसांसोबत सुद्धा काम करताय. नेमकं ते काम काय करताय आणि कसं करताय? महाराष्ट्र पोलिसांचे जे काही कामं आहेत ते वैयक्तिक म्हणजे जसं की क्रिमिनल किंवा काही कोणाचे छोट्या मोठ्या अडचणी असतील की छोटे छोटे कारणं आणि ते कुठेतरी होत नसतील तर ते माझ्या ओळखीच्या ह्याच्यानी कुठेतरी अनुभवातून लोकांची कामं मी सतत करत असतो की लोकांना की पाटील तुम्ही थोडंसं काहीतरी आपलं काम करून द्या किंवा हे गोष्टी अडतले, मग माझ्या परीने जे काय शक्य असेल ते मी तिथे करत असतो काम. तुमच्या आयुष्यामध्ये आज तुम्ही कोणत्या गोष्टीला जास्तीत जास्त प्राधान्य देता? पैसा, प्रतिष्ठा आणि लोकांसोबत असलेला संपर्क? मी सगळ्यात अगोदर लोकांशी असलेला संपर्क ह्या गोष्टीला सर्वात प्रथम मी प्राधान्य देतो, नंतर सर्व काही गोष्टीला प्राधान्य देत असतो. का असं तुम्हाला वाटतंय? असं का वाटतं की समाजकार्यामध्ये आपण काम करत असतो तर लोकांशी संवादामधूनच एकमेकांशी मदतीने पुढे जात असतो. व्यवसाय क्षेत्रामध्ये जायचं असेल तर एकमेकाच्या संवादातूनच पुढे जात असतो. त्यामुळे मला लोकांशी संवाद करणं हे खूप आवडतं. तुमच्या आयुष्यात मिळालेलं चांगल्या पद्धतीचं यश कुठलं? किंवा रवी पाटील हे नाव आज जे लोकांना माहिती आहे त्यापेक्षा वेगळं कसं? लोकांना हे नाव माझं ह्या गोष्टीकडून अगोदर सगळ्यात माहिती आहे की लोकांचा सतत रवी लोकांसाठी धडपडत असतो. लोकांना काय मदत करायची असेल, कोणाला आर्थिक मदत किंवा कोणाला वस्तू स्वरूपात मदत असेल किंवा कोणाला काही कुठल्याही अडचणी असेल तर त्या नावाने समाजामध्ये सर्व काही गोष्टी रवी इंगोले पाटील नावाने मी प्रसिद्ध आहे त्या नावाने. आता तुम्ही यशस्वी ठरलात तुमच्या आयुष्यासोबत, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये. जर तुम्हाला आज पुन्हा एकदा शून्यातून सगळं काही करायची गरज पडली तर तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला सावराल? कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये काम कराल? का तर माझा आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो संघर्षमयातूनच झालेला आहे. त्यामुळं मला शून्यातून परत स्टार्ट करायची काही भीती राहणार नाही. त्यामुळं माझ्यासाठी ते इझिलीच राहील. पण ते खूप कठीण काळ असतो की तो परत स्टार्ट करायचा म्हणलं तर ते कुठेतरी तरुण असतात की त्यांना अरे बाबा कसं करायचं, काय नाही, खूप अवघड आहे, तर ते मला कुठेतरी अवघड नाही वाटणार. तुम्हाला काय वाटतंय आज पैसा कमवणं सोपं आहे की माणूस म्हणून लोकांच्यात वावरणं महत्वाचं आहे? माणूस म्हणून जगणं हे खूप अवघड आहे. पैसा हे सगळ्या गोष्टी सोपा आहे पण माणूस म्हणून हे खूप अवघड आहे वावरणं. आजपर्यंत तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला आत्तापर्यंतचा कुठला क्षण आहे, कुठला अनुभव आहे की त्याच्यातनं तुम्हाला चांगला अनुभव भेटला आणि चांगली प्रेरणा भेटून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं ज्ञान त्याच्यातनं भेटलं? प्रेरणा म्हणजे की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व काही आहे आणि तिथूनच सर्व काही गोष्टी कुठल्याही कार्यामध्ये सामाजिक किंवा आर्थिक कुठल्याही व्यावसायिक हे माझ्या आईमुळे मला सतत प्रेरणा भेटत असते आणि सतत मी स्मरणात माझ्या आईचं नाव घेत असतो आणि सतत आईच्या प्रेरणेने कुठलंही काम करत असतो मी. आत्तापर्यंतचा कुठला विषय आहे की त्याचा अजूनही तुम्हाला अभिमान वाटतो? मला आत्तापर्यंतचा जर अनुभव म्हणला तर मी पुणेरी आवाज किंवा रेडिओ मिरची, सकाळ आणि पुढारी यावरती जे काय माझं कार्य आहे ते त्यांनी दाखवलं. पडद्याच्या मागे मी कधी समाजापुढे दाखवलं नाही, ते पडद्याच्या मागे राहून माझं कार्य दाखवलं, ते मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. आणि त्यातल्या सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते माझ्या वडिलांमुळे मी आज बिझनेस क्षेत्रामध्ये यशस्वी झालो माझ्या.
बराचसा वेळ आपण स्टुडिओवरती आज दिलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय रवी इंगोले पाटील या नावाला लोकांनी कोणत्या गोष्टीमुळे ओळखलं पाहिजे? रवी इंगोले पाटील सर्वात प्रथम त्यांनी समाजकार्यामुळे ओळखायला पाहिजे आणि नंतर राहिली बाब म्हणजे ते व्यवसाय दृष्टिकोनातून ओळखले पाहिजे. आता आपण बराचसा वेळ चर्चा केलेली आहे. येस. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. Yes. आजपर्यंत रवी पाटील खूप लोकांसोबत संपर्क झाला, खूप लोकांच्या संपर्कात तुम्ही गेले, अनेक लोकांच्या समस्या सोडवल्या, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना, औद्योगिक क्षेत्रात काम करत असताना अनेकांना तुम्ही मदत केली, त्याच्यामध्ये तुमचा अनुभव मोठा आहे. आत्तापर्यंत जे काही तुम्ही काम केलं त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम तुम्हाला कुठलं वाटलं? सर्वात मोठं माझं काम असं वाटतं की सामाजिक कार्यामध्ये म्हणलं तर दिंडींच्या लोकांना आम्ही लिंबू सरबत वाटप करत असतो दरवर्षी. हे सर्वात माझ्यासाठी मोठं काम आहे. रवी इंगोले पाटील या नावाची एका वाक्यात ओळख कोणती असेल? रवी इंगोले पाटील नावाची सर्वात एका वाक्यात म्हणलं तर आईपासून ते व्यवसाय ही माझी एका वाक्यात असेल. नक्कीच. तर धन्यवाद. आज रवी पाटील दादा यांनी आपल्याला या ठिकाणी चर्चेसाठी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद. विचारसत्ताचे पण मी पण मनापासून आभार मानतो. मला माझे विचार मांडण्यास मदत केली किंवा मला आमंत्रित केलं त्याबद्दल विचारसत्ता टीमचे मनापासून व त्यांच्या कॅमेरामॅनचे पण सर्वांचे टीमचे मी आभार मानतो. धन्यवाद.